भारताचे 94वे रामस्थळ कोणते? नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारताचे 94वे रामस्थळ म्हणून कोणत्या सरोवराला मान्यता दिली आहे? हे सरोवर कोणत्या राज्यात आहे? त्याचबरोबर हे सरोवर इतके महत्त्वाचे का आहे? या संदर्भातील माहिती बघणार आहोत. रामसर ठराव म्हणजे काय? भारतात किती रामसर स्थळे आहेत? सर्वात जास्त रामसर स्थळे कोणत्या राज्यात आहेत? महाराष्ट्रात किती रामसर स्थळे आहेत? या संदर्भातील सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. बिहारमधील कटिहार जिल्ह्यातील गोगाबिल सरोवर याला भारताचे 94वे रामस्थळ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. गोगाबिल सरोवर हे बिहारमधील कटिहारमध्ये गंगा आणि महानंदा नद्यांच्या दरम्यान असलेले नैसर्गिक सरोवर आहे. हे बिहारचे पहिले सामुदायिक अभयारण्य असून त्याचे व्यवस्थापन स्थानिक लोक आणि वन विभाग एकत्रितपणे करतात. पुराच्या काळात गोगाबिल सरोवर दोन्ही नद्यांशी जोडते, त्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह टिकून राहतो. पुराच्या वेळी गंगा आणि महानंदा नद्यांमधून पाणी गोगाबिलमध्ये भरते. त्यामुळे हा भाग नैसर्गिकरित्या पूर नियंत्रण करतो. मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने भूजल पुनर्भरण म्हणजेच ग्राउंड वॉटर रिचार्ज वेगाने होते. नदी व आर्द्रभूमी यांच्यातील हा नैसर्गिक संपर्क परिसराचा जलसंतुलन टिकवून ठेवतो. थंड प्रदेशातून हिवाळ्यात येणाऱ्या शेकडो मायग्रेटरी बर्ड्स यांचा थांबा येथे असतो. येथे त्यांना सुरक्षित पाणी, खाद्य आणि विश्रांतीची जागा मिळते. गोगाबिलमध्ये विविध प्रकारच्या पाण्यात वाढणाऱ्या वनस्पती वाढतात. या वनस्पती पाण्यातील ऑक्सिजन वाढवतात आणि मासे, बेडूक, पाण्यातील कीटक यांना लपण्यासाठी व वाढण्यासाठी घरासारखे वातावरण देतात. यामुळे संपूर्ण आर्द्रभूमीचे आरोग्य चांगले राहते. गोगाबिलचे पाणी स्वच्छ आणि वनस्पतीयुक्त असल्यामुळे येथे माशांची संख्या जास्त असते. स्थानिक लोक इथून मासेमारी करून आपली उपजीविका चालवतात. आर्द्रभूमीमुळे माशांना अन्न, सावली आणि प्रजननासाठी जागा मिळते. इथे पक्षी, मासे, साप, कीटक, वनस्पती अशा अनेक जीवांची एकत्रित जैवविविधता आढळते. या सर्व जीवांमुळे नैसर्गिक अन्न साखळी म्हणजेच फूड चेन आणि अन्नजाळे म्हणजेच फूड वेब मजबूत राहतात. गोगाबिल सारख्या आर्द्रभूमी हवामान संतुलन आणि पर्यावरण स्थिरता राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. स्थानिक लोकांसाठी मत्स्य व्यवसाय हा मोठा रोजगार स्रोत आहे. इको टुरिझममुळे उत्पन्न वाढते. वाढ नियंत्रण, पूर नियंत्रण आणि भूजल पुनर्भरणामुळे शेती सुरक्षित राहते. हवामान बदलांशी सामना करण्यासाठी ही आर्द्रभूमी नैसर्गिक संरक्षण कवचासारखी मदत करते. इराणमधील रामसर या शहरात 2 फेब्रुवारी 1971 रोजी जगभरातील पाणथळ जागांच्या संरक्षणासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी एक परिषद भरवण्यात आली होती. या परिषदेतील ठरावाला रामसर ठराव म्हणून ओळखले जाते. या ठरावाअंतर्गत पाणथळ जागांचे संरक्षण करण्यासाठी एखादे क्षेत्र रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात येते. हा ठराव 1975 सालापासून अंमलात आला. भारताने हा करार 1 फेब्रुवारी 1982 रोजी स्वीकारला. स्थानिक आणि राष्ट्रीय कृतीच्या माध्यमातून तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्याने सर्व पाणथळ जागांचे संवर्धन आणि विवेकी वापर करणे आणि त्यायोगे जगात शाश्वत विकास साधणे हे रामसर परिषदेचे मिशन आहे. भारतात किती रामसर स्थळे आहेत? नोव्हेंबर 2025 पर्यंत भारतात 94 रामसर स्थळे आहेत. भारतात सर्वात जास्त रामसर स्थळे कोणत्या राज्यात आहेत? तामिळनाडूमध्ये 20 रामस्थळ आहेत. भारतात सर्वात जास्त रामस्थळ तामिळनाडूमध्ये आहेत. महाराष्ट्रात किती रामसर स्थळे आहेत? महाराष्ट्रात 3 रामसर स्थळे आहेत. लोणार सरोवर, नांदूर मध्यमेश्वर आणि ठाणे खाडी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारताचे 94वे रामसर स्थळ कोणते? रामसर स्थळ का महत्त्वाचे आहे? त्याचबरोबर रामसर ठराव म्हणजे काय? आणि भारतात किती रामसर स्थळे आहेत? यासारख्या प्रश्नांची उत्तरे बघितली. सरळ सेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर, एस-एस-सी-जी-डी आणि एम-पी-एस-सी यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी. भारताचे 94वे रामसर स्थळ म्हणून खालीलपैकी कोणते सरोवर घोषित करण्यात आले? पर्याय पहिला लोकताक सरोवर, पर्याय दुसरा लोणार सरोवर, पर्याय तिसरा गोगाबिल सरोवर आणि पर्याय चौथा उदयपूर सरोवर. तुमचे उत्तर कमेंट करा. योग्य उत्तरासाठी आणि अशाच चालू घडामोडी टॉपिकच्या नोट्ससाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे.
तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि टी-सी-एस आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.